नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आषाढी एकादशी स्पेशल या भागामध्ये मी आज एक सोपी, सुंदर आणि पटकन होणारी रेसिपी करते आहे. ते म्हणजे बटाट्याचे रायतं. आपल्याला बऱ्याच वेळा बटाटे उकडलेले असतातच आणि एकादशीच्या दिवशी तर आपण हमखास बटाटे उकडून घेतोच. आता वेळ न गमावता आपण लगेच रेसिपीकडे जाऊया. छोटी वाटी दही घेतलेलं आहे, उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. यातली मी थोडीशी साय घेणार आहे म्हणून वर ठेवलेले आहे. जिरं, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं ओलं खोबरं आहे खिसून घेतलेलं आहे, कोथिंबीर, साखर, मिरची आणि मीठ. इथे मी दही घालून घेते आहे. थोडीशी साय घातली याच्यावर, म्हणजे आपलं दही, साईचं दही, मलईचे दही अशी चव येते. दही मी जरा घोटून घेते. मीठ घालते चवीप्रमाणे, थोडीशी साखर घालते, परत एकदा दही घोटून घ्यायचे. बटाट्याच्या फोडी मी अशा कुस्करून घालणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्या फोडी करून पण घालू शकता. सगळं एकत्र करून घ्यायचे. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे आणि छोटे 2 चमचे मी साजूक तूप घातले. जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान फुललेलं आहे. मिरचीचे तुकडे घालून घेते आणि गॅस बंद करून घेते. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातले, थोडंसं ओलं खोबरं घातले, कोथिंबीर घालते. ही तुपातली जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची. रायतं एकत्र करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. मस्त झालेले, दही भरपूर झालेले, त्यामुळं एकदम सुंदर चव येणार आहे. रायतं मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे. थोडीशी जिऱ्याची पूड, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर. आपले बटाट्याचं रायतं तयार आहे. मोजून 3 मिनिटात होतं. खूप सुंदर आणि खूप छान चवीला होतं. झालं की नाही आपलं बटाट्याचं रायतं सुंदर, सोप्या पद्धतीनं आणि पटकन. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. या आषाढी एकादशीला हा पदार्थ करून नक्कीच खावा. एकदम पोटाला शांतता, तृप्तता देणार आहे आणि चवीला तर एकदमच सुंदर आहे. अशाच नवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे. तो पण बघत राहा मृणाल कुकिंग. स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.